आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। रितू तावडेंना मुंबईच्या महापौर पदाची उमेदवारी तर संजय घाडींना उपमहापौर पदाची संधी। दोघंही सव्वा वर्ष राहणार पदावर। 12 तारखेला एनसीपीच्या विलिनीकरणाबाबत बोलणार अजितदादांचं स्वप्न पूर्ण होईल हा विश्वास। मतदानानंतर रोहित पवारांचं भाष्य। विलिनीकरणाबाबत रोहित पवारांचं बोलणं विश्वासार्ह। रोहित पवार काय सांगणार याकडे माझंही लक्ष असेल, राऊतांचं वक्तव्य। समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक ब्लॉक 7 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान ब्लॉक। हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक। बोर्ड परीक्षांच्या काळात समायोजन नको, समायोजन प्रक्रिया स्थगित करावी। महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी। मतदारांमध्ये उत्सुकता आहे, निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सहानुभूती मिळेल, मंत्री हसन मुश्रीफ यांना आशावाद। एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढीची शक्यता। पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी। भोसरी जमीन खरेदीचं प्रकरण। परभणीच्या पाथरीतील मतदान केंद्रावर गोंधळ। काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। गुलशन नगरमधील मतदान केंद्रावर राडा। रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषदेत बोगस मतदान। देवाचीवाडी येथील बूथ क्रमांक 17 वर बोगस मतदान। संशयित तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। वारंवार बंद पडणाऱ्या ईव्हीएममुळे रामदास कदम संतापले। मशीन नीट चालत नाही तर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या। सत्ताधारी पक्षातील नेते रामदास कदमांच्या मागणीमुळे खळबळ। आमदार विलास भुमरेंकडून मतदानाचे नियम पायदळी। विलास भुमरेंनी मतदानावेळी मुलाला ईव्हीएम जवळ नेलं। अधिकाऱ्यांनी भुमरेंच्या लहान मुलाच्याही बोटाला शाई लावली। परभणीतील राणी सावरगाव मतदान केंद्रावर वाद। मतदान करण्यापासून रोखल्यानं गोंधळ। महंतांचा मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर आरोप। छत्रपती संभाजीनगरात मतदानादरम्यान धक्काबुक्कीची घटना। सिल्लोड नाणेगावात तणाव। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव आटोक्यात। मालेगाव पालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नेत्या। इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो महापौरपदी। महापौर पदासाठी 43 मतं मिळाली। नाशकात शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी नाट्य समोर। गटनेता आणि उपमहापौर पदावरून नाराजी नाट्य। तिदमे महानगर प्रमुख आणि नगरसेवक पदाचा राजीनामा देणार। मतदानाच्या पूर्वसंध्येला खेडमध्ये दहशतीचं सावट। राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला। शरद बुट्टे पाटील यांच्यावर धामणीत हल्ला। वाशिमच्या अनसिंगमध्ये ट्रान्सफॉर्मरनं पेट घेतला। परिसरातील विद्युत पुरवठा बंद। आंगणेवाडी भराडी मातेचा जत्रोत्सव अवघ्या एका दिवसावर। मंदिर प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात। यंदा 9 रांगातून सुलभ दर्शन होणार। आज ओला उबर आणि रॅपिडोचा देशव्यापी संप। खासगी भाडोत्री वाहनाच्या प्रवाशांना फटका। भारताची वाहतूक व्यवस्था खिळखिळीत करण्याचा डाव।